कधी खाल्ली आहे का अशी मऊ आणि लुसलुशीत कॉर्न इडली, जी दिसायला इतकी सुंदर आहे? तर तीच इडली आज आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, अगदी घरच्या घरी. त्यासाठी आपण एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीने 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचेत. तो तांदूळ तुम्ही कोणत्याही पद्धतीचा घेऊ शकता, म्हणजे बासमती, इंद्रायणी असा कोणताही घेऊ शकता. तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2-3 वेळेस तो तांदूळ धुवायचा आणि 6 तासासाठी आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण त्याच वाटीने 1 वाटी उडद डाळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ त्याला 2-3 वेळेस धुवून घ्यायचे. तुम्ही याच्यात मेथीचे दाणे पण यूज करू शकता. ही डाळ आता 6 तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. आणि जे भिजलेले तांदूळ आहेत, आता ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची बारीक पेस्ट करायची आपल्याला. हे तांदूळ 3 वाटी असल्यामुळे आपल्याला 2-3 वेळेस काढून घ्यावं लागतील. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं. आणि ते पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. बघा याची किती छान पेस्ट झाली. आणि आपल्याला याला जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. आणि आता आपली उडीद डाळ भिजली आहे मस्त, बघा. आणि आता याला आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. ह्याला 2 वेळेस आपल्याला मिक्सरमध्ये टाकावं लागेल. आणि याची बारीक पेस्ट करायची, पाणी टाकून एकदम बारीक करायची. यामध्ये तुम्ही पोहे पण यूज करू शकता, भिजवलेले पोहे थोडेसे टाकून सॉफ्ट होण्यासाठी. पण आपण पोहे न टाकता आपली इडली सॉफ्ट होणार आहे, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आता जी पेस्ट झाली आपली उडीद डाळची, ती पेस्ट आपल्याला तांदळाच्या पेस्टमध्ये मिक्स करून, हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं मिक्स करून ते आंबवण्यासाठी आपल्याला 12 किंवा 15 तासासाठी झाकून ठेवायचे. आता वातावरण तुमच्या इकडे कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर खूप उन्हाळा वगैरे असेल तर तुम्हाला 12 तास सफिशियंट आहेत, आणि थंडी वगैरे असेल तर 15 तास बस आहेत. बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी किती छान आंबून झालेलं आहे. आता हे पूर्ण हलवून घ्या आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला भांडं घ्यायचं आहे इडलीचं, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून लिंबू टाकायचं आहे, जेणे की खराब होणार नाही खाली. आणि प्लेट्सला आपण आता तेल लावून घेऊया, जेणे की आपली इडली चिटकणार नाही आहे. आणि जी कॉर्न किंवा मका आहे ती या डिझाईनमध्ये आपण त्याला लावून घ्यायची आहे पूर्ण. कारण आपल्याला ही मका खाल्लेली पण आपल्याला हेल्दीच आहे, पौष्टिक आहे. त्याच्यामुळे इथे आपण मका यूज करणार आहोत. आणि ही इडलीची डिझाईन लहान मुलं बघून इतकी खातील, त्यांना इतकं खावंसं वाटेल, ते मना करणार नाही ते इडली खायला. आणि इडली इतकी टेस्टी लागते कॉर्नमुळे, मकामुळे, कारण ही हेल्दी पण आहे. आता याच्यामध्ये आपण जे इडलीचं पीठ होतं, जे आंबवलेलं होतं, ते चमच्याने त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला पण असं वाटेल ना, हा कोणता तरी इमोजी तयार होतोय. तर ही आपली इमोजी टाईप एक नवीन पद्धत आहे इडलीची. तर ही इडली एकदम सॉफ्ट होणार आहे, तुम्हाला एकदम स्पंजी होणार आहे. आणि याच्यावरती आपण आता सब्जा असतो आपला, तो सब्जा एक डोळे म्हणून आपण त्याला एक एक छान आकार देणार आहोत, जे दिसायला एकदम छान वाटेल. आणि आपले हे प्लेट्स आता कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचे. तर आपल्याकडे 4 प्लेट्स आहेत, आणि ते 4ही प्लेट असेच बनवून झाकून ठेवायच्यात गॅसवरती 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण नारळाच्या चटणीची तयारी करून घेऊयात. इथे आपण ओला नारळ यूज करणार आहोत. इथे ओला नारळ घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे टाकायचे, लसण टाकायचं, 2-3 मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि फ्रेश कोथिंबीर टाकायची. आणि ते मिक्सरमधून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, आणि पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, बारीक अशी पेस्ट बनवायची. आणि या पेस्टला, आणि जी ही पेस्ट आहे ती पेस्ट आपण एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं. आणि ते जे मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स करायचं आहे. आणि या नारळाच्या चटणीला आपल्याला मस्त असा तडका द्यायचा आहे. आणि हा तडका बघा किती मस्त झाला आहे. आणि आता आपली ही नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि आता आपली इडली पण तयार झालेली आहे, बघू शकता. वाव, कसली मस्त झाली आहे. असं वाटते ना हा कोणता तरी इमोजीच आहे. आणि ही इडली आपण आता चमच्याने काढून घ्यायचे. मी गॅरंटी देते, जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि ही इडलीची नवीन डिश जर तुम्ही त्यांना दिली, तर त्यांना असं वाटेल ही काहीतरी नवीन डिश आहे, ही इडली नाही आहे. पण ॲक्च्युली ही आपली इडली आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता किती छान झाली आपली इडली, एकदम सॉफ्ट, मऊ, आणि एकदम नवीन प्रकार आहे हा इडलीचा. कारण त्याचे कॉर्न पण, जे मका आहे ती पण खूप हेल्दी आहे, आणि नारळाच्या चटणीसोबत एकदम मस्त लागेल. आणि तुम्ही ही इडलीची रेसिपी नक्की करून पहा आणि मला सांगा कशी वाटली. आता आपण त्याच इडलीच्या पिठाच्या इडल्या बनवणार आहोत. आता त्याच डिशमध्ये, त्याच प्लेटमध्ये आपल्याला तेल लावून ते पीठ टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये अशा आपल्या 4 प्लेटमध्ये ते सगळं टाकून घेऊन भांडं लावून ठेवायचे 10 मिनिटासाठी. इथे आपण सांबर बनवून घेतलेला आहे. आणि आता आपली इडली तयार झालेली आहे, बघा
कशी छान एकदम लुसलुशीत एकदम मऊ झालेली आहे. कशी फुगली आहे ना, असं वाटतंय ना हॉटेलमधली आहे. हॉटेलमध्ये कसे मोठे मोठे इडल्या फुगलेल्या असतात तशाच वाटतायत ना, पण आपण हे घरी बनवलेले आहेत पोहे न टाकता. कारण बऱ्याचदा काय होतं, पोहे टाकतो आपण आणि इडली फुगते. बघा आपली इडली ही कशी मस्त एकदम मऊ झालेली आहे, एकदम सॉफ्ट. आता ही इडली आपण नारळाच्या चटणीसोबत आणि सांबारसोबत खाणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये.